नमस्कार, मी आकाश जाधव. तुम्ही एकदम बरोबर टायटल वाचलेलं आहे की भारतातील सर्वात मोठी सरकारी नोकर भरती. त्या पाठीमागचं कारण आपण जितक्या काही रिक्रुटमेंट अक्रॉस इंडिया अक्रॉस ऑल सेगमेंट होतात ही दरवर्षी होणारी त्यातली एकच एक्झाम एस एस सीच्या एक्झामपैकी एक एस एस सी सी जी एल जी दरवर्षी भारतामध्ये 8,000पासून ते कधी एकेकाळी 14-15 हजारापर्यंत पण मी एकदम कमी एस्टिमेटच्या हिशोबानं 8,000 ते 11,000पर्यंत रिक्रुटमेंट होणारी सगळ्यात आजच्या घडीला सगळ्यात मोठी अशी एक्झाम आहे. पण सोबत उदासीनता आपल्या मराठी मुलांमध्ये ही एक्झाम देण्यासोबत पण आहे. तर माझा अशी विनंती होती सगळ्यांना की व्हिडिओ जो आहे तो थोडासा लांब जरी होत असेल तरी पण वेळ काढून स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत पहा. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅज्युएशनच्या एनी ग्रॅज्युएट ह्या परीक्षेला अप्लाय करू शकतो. त्यामुळं ॲटलिस्ट ह्या परीक्षांबद्दलची माहिती जी आपल्या मुलांपर्यंत नाही आहे ती जी आहे ती शेवटपर्यंत पोहोचवा. या परीक्षेच्या हिशोबानं मागच्या 2010पासून मी बँक एक्झाम आणि 2015पासून एस एस सीच्या निमित्तानं अक्रॉस महाराष्ट्र जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार घेतलेले आहेत. मुलांपर्यंत या परीक्षांची जनजागृती केलेली आहे. बँकांची प्रोसेस कमी वेळेत आणि सोपी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जे आहेत ते त्याच्यामध्ये लवकरात लवकर रुजलं सुद्धा. पण मला असं वाटतं की ही वेळ तुमच्या आसपासच्या घडणाऱ्या घटना प्रायव्हेटायझेशनच्या असतील किंवा कामाचा ताण असेल हे पाहता विद्यार्थ्यांनी हे सुद्धा बँकांमधलं कामाचं ताण पाहता विद्यार्थ्यांनी हे सुद्धा ऑप्शन जे आहेत ते एक्सरसाइज केलं पाहिजे. तर त्यानिमित्तानं थोडासा वेळ काढा आणि आपला आजचा पाठ जो आहे तो आयदर 1.25 किंवा 1.5च्या स्पीडनं जे ते तुम्ही कव्हर करू शकता. माझ्या मनातही आलं होतं की आपण याच्याबद्दलचं एखादं लाईव्ह लेक्चर घेऊयात, पण पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट पाहता मला असं वाटलं की आपण रेकॉर्डेडमध्येच टाकून देऊ. पण ही त्याच्या पाठीमागचं मला असं वाटतं हे आपलं एक सिस्टम म्हणून आपल्या महाराष्ट्रातलं फेल्युअर आहे जे विद्यार्थ्यांपर्यंत तेवढ्या इफेक्टिव्हली पोहोचत नाही आहे किंवा विद्यार्थी त्याला तेवढं मनावर घेत नाही आहेत. तर त्याला एकूण एक डाऊट आपण आपल्या आजच्या एस एस सी सी जी एलच्या ॲडव्हर्टिजमेंटच्या निमित्तानं बघूयात. ते पाहत असताना ही एक्झामिनेशन मी स्वतः 2010मध्ये दिलेली आहे आणि त्यामध्ये माझा ऑल इंडिया रँक जो आहे तो 50 आलेला आहे. तर त्यामध्ये त्यावेळेसची जी यादी आहे की सी जी एलमध्ये पास झालेले आणि डिपार्टमेंट ऑफ DOPT जे आहे जे ज्याच्यामध्ये सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसेस त्याच्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून निवड जी आहे ती ऑल इंडिया रँक 50च्या निमित्तानं झाली होती. अर्थात ही एक्झाम बँक एक्झाम असो किंवा एस एस सी असो आपण सुद्धा लिडिंग बाय एक्झाम्पल असावं म्हणून मी नेहमी प्रयत्न केलेला की स्वतः त्या एक्झाम्पल देऊन मुलांसमोर ॲटलिस्ट हे एक्झाम आपण सुद्धा क्रॅक करू शकतो. मराठी मुलं क्रॅक करू शकतात. ZP मध्ये शिकणारे मुलं ही एक्झाम क्रॅक करू शकतात. हाच तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आपण आपल्या ॲडव्हर्टिजमेंटला येत असताना मागच्या वर्षीसुद्धा आपण एस एस सीच्या एक्झामसाठी एक बॅच जी ती घेतली होती. यावेळेसची आपली बॅच 3 जानेवारीला स्टार्ट होती. ही बॅच स्टार्ट होत असताना टिपिकली एस एस सीसाठी बॅच स्टार्ट होते. बँकिंगच्या फॅकल्टी आणि एस एस सी मी मिक्स केलेल्या नाहीत. त्यासाठी आज नाही जुन्या साधारणतः 4 वर्षापासूनच्या जुन्या फॅकल्टी ज्या आधीपासून आपली एस एस सीची टीम आहे तोच पार्ट पुढे आपण कंटिन्यू करतो. त्यामध्ये अरिथमॅटिकसाठी मी आकाश जाधव, ॲडव्हान्स मॅथ्ससाठी माझ्यासोबत प्रशांत गव्हाणे सर, त्यानंतर रिझनिंगच्या विषयासाठी दत्ता सोमवंशी सर, इंग्लिशसाठी नसीर हैदर सर, जी केसाठी महावीर जांगीड सर आणि डिस्क्रिप्टिव्हच्या पार्टसाठी अभिषेक गायके सर हे शिकवणार आहेत. एस एस सीबद्दल स्पेसिफिकली बोलायचं झालं त्यामध्ये माझा आणि अभिषेक सरांचा एस एस सी सी जी एलचा ऑल इंडिया रँक 49 आणि 50 असा आहे. त्याशिवाय बाकीसुद्धा फॅकल्टी जे आहेत हे वेगवेगळ्या एक्झाममध्ये यश प्राप्त केलेल्या फॅकल्टी आहेत. सध्या ह्या बॅचला ॲडमिशन घेण्यासाठी 24, 25 आणि 26 डिसेंबरला तुम्ही iPratham20 हा कोड वापरू शकता 20% डिस्काउंटसाठी. बॅचची फीस 6,000 आहे. त्या केसमध्ये ती 20% डिस्काउंटने 4,800 प्लस GST होईल आणि नंतर 10% डिस्काउंटनं 5,400 प्लस GST अशी फीस असेल. त्यासाठी नंबर जे ते इथेही दिलेले आहेत आणि खाली जी तिकीट लाईन आहेत तिथे सुद्धा नंबर तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. आपण 2 टप्प्यामध्ये आपला आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये मी ॲडबद्दल सांगतो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जो दुसरा माझा स्पेसिफिकली इंटरेस्ट आहे तो म्हणजे ह्या एक्झामबद्दलचे तुमचे जे डाऊट्स आहेत ते डाऊट्स मला दुसऱ्या टप्प्यामध्ये घ्यायचं. त्यातला पहिला टप्पा पाहत असताना एक 4-5 दिवसांनी एस एस सीचं कॅलेंडर आलं आणि एस एस सीनं सुरुवातच एका महत्त्वाच्या सी जी एलसारख्या एक्झामपासून केली. कारण की ह्या एक्झामची तयारी केली की खाली जितक्या काही एक्झाम्स आहेत त्याची तयारी त्या पाठीमागे ऑटोमॅटिकली होते. एखाद दुसरी टेक्निकलची एक्झाम सोडली तर टेक्निकलमध्ये सोबत टेक्निकलचा सिलेबस असतो जसं की एस एस सी JEE वगैरे आहे. पण बाकी सगळ्या एक्झामसाठी सिमिलर सिलेबसवर आतापासून ते जून 2023 पर्यंत अर्थात पुढच्या 1.5 वर्षापर्यंत ज्या ज्या एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झामची यादी जी आहेत ती ह्या ठिकाणी दिलेली आहे. आता इथून पुढे जाताना हे आहे ते नोटिफिकेशनमधला महत्त्वाचा पार्ट मी बोल्ड केलेला आहे, हायलाईट केलेला आहे सो दॅट तुम्हाला त्याबद्दल आयडिया यावी. आणि सेम नोटिफिकेशन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकलेलं आहे. ॲप्लिकेशनची डेट 23 डिसेंबरपासून ते 23 जानेवारी आहे.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक नवीन पार्ट जो मागे नव्हता, जो ह्यावेळेस तिने ॲड केला आहे, की ॲप्लिकेशनची डेट संपल्यानंतर 23 जानेवारी संपल्यानंतर अचानक 5 दिवसानंतर तिने एक विंडो ओपन केलेला आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये करेक्शन करायचं असेल तर शक्यतो एखादी बँक एक्झाम ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरतात आणि 4-5 वेळेस फॉर्म भरले तर शेवटचा फॉर्म ॲक्सेप्ट होतो. यांचं म्हणणं आहे तसं नाही, तुम्ही फॉर्म एकदाच भरायचा. खूप वेळेस असं होतं की फॉर्म SC ST कॅटेगरी विमेन्स आहेत, ऑल कॅटेगरी विमेन्स फ्री असल्यामुळं आपण एखादी छोटी मोठी चूक झाली की पटकन दुसरा रजिस्ट्रेशन नंबर घेतो. तसं करू नका, फॉर्म एकदाच भरा. आणि समजा त्यात काही चुकी झाली तर तुम्हाला 28 जानेवारीपासून ते 1 फेब्रुवारीपर्यंत त्यामध्ये चेंजेस करता येतील. एक्झामची जी Tier 1 आहे ती एप्रिल 2022 आहे. टेंटेटिव्हली ही परीक्षा 4 एप्रिलपासून सुरू होऊ शकते. 4 एप्रिलपासून वेगवेगळ्या शिफ्टमध्ये साधारणतः 30-40 शिफ्टमध्ये ही जी परीक्षा आहे ही परीक्षा चालते. त्यानंतर Tier 2 ची एक्झाम त्यांनी सांगितलेलं की आम्ही नंतर सांगू, पण मला ती ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. Tier 2 ची एक्झाम मला असं वाटतं मागच्या काही वर्षांनंतर पहिल्यांदा असं होईल की ही जी एक्झाम आहे ही वेळेत कंप्लीट होणार आहे. त्या पाठीमागचं कारण की पुढच्या वर्षी गव्हर्नमेंटला NRA CET आणायची आहे, तर त्यामुळं लवकरात लवकर 2021चा कॅलेंडर 22मध्ये संपवण्याच्या हिशोबानं वर्षभराच्या आत ही प्रोसेस कंप्लीट होऊ शकते. आता यातले महत्त्वाचा जो पार्ट आहे स्टाफ सिलेक्शन काय आहे इथपासून आपल्या मुलांना सांगावं लागतंय. जसं राज्य शासनामध्ये ग्रुप A-B-Cच्या पोस्ट भरण्यासाठी MPSCची एक्झाम आहे, केंद्र शासनामध्ये तसे 2 आयोग आहेत. एक UPSC जी ग्रुप Aच्या पोस्ट भरते आणि ग्रुप B आणि C साठी SSCची एक्झाम, SSCच्या निमित्ताने एक्झाम होते. तर त्यामुळं ग्रुप B आणि ग्रुप C गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड, आता याच्यामध्ये गॅझेटेड पोस्ट पण आलेल्या आहेत, त्या पोस्ट ह्या माध्यमातून भरतात. ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत ह्या पोस्टपैकी बऱ्यापैकी पोस्ट आता सध्याला तुम्ही वेगवेगळ्या वेब सिरीज पाहतायत. त्या वेब सिरीजमध्ये CBI येतं, त्या वेब सिरीजमध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी येते, त्या वेब सिरीजमध्ये CVC येते, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन येतं, त्या याच्यामध्ये इंटेलिजन्स ब्युरो येतं, त्याच्यामध्ये रेल्वेज मिनिस्ट्री येते, त्याच्यामध्ये अक्षय कुमारचा एक पिक्चर होता पाठीमागे, त्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, बाहेर देशातून एक विमानाच्या माध्यमातून गल्फ कंट्रीजमध्ये तिथल्या युद्धाच्या निमित्तानं लोक अडकलेले असतात. तर या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आणि जे की खूप हेवी वेट पोस्ट आहेत आणि त्यातल्या काही ज्या पोस्ट आहेत जसं की असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर ह्या गॅझेटेड पोस्ट आहेत. बऱ्या काही शेकड्यात तर निघतात पण या हजारामध्ये पण निघतात. ज्या वेळेला पहिल्यांदा ही असिस्टंट ऑडिट ऑफिसरची पोस्ट ॲड झाली ती मला चांगलं आठवतं, ह्या गॅझेटेडच्या 1100 पोस्ट आल्या होत्या. 1100 पोस्ट आल्या होत्या एकूण. साधारणतः पहिल्यांदा मी सुरुवातीला एक्झाम द्यायचो त्यावेळेस 30 ते 32 पोस्ट होत्या. आता वाढून त्या 36 पोस्ट याच्यामध्ये आणलेल्या आहेत. अजून 4 पोस्ट ज्या आहेत त्या वाढवलेल्या आहेत. आता ह्या एकूण वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि प्रत्येकाची एज लिमिट दिलेली आहे. हे बघा पहिल्या 2 पोस्ट हे गॅझेटेड आहेत. इथून पुढे आपण जर बघितलं कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये, हे बघा आता तुम्हाला जे सध्याला ED नावाचं डिपार्टमेंट सध्याला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खूप जास्त चर्चेत येते बघा. त्या EDमध्ये सुद्धा हे बघा डायरेक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट हा जो आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट राईट, तोच पार्ट जो त्याच्यामध्ये असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर तो सुद्धा पार्ट त्यामध्ये येतो. सब इन्स्पेक्टर CBI, इन्स्पेक्टर इन पोस्ट, इन्स्पेक्टर इन नार्कोटिक्स हा सुद्धा पार्ट चर्चेमध्ये, जो नार्कोटिक्सचा जो पार्ट आहे तो सुद्धा मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये चांगलाच चर्चेमध्ये आहे. इनफॅक्ट मी बऱ्यापैकी यातला त्यानंतर इंडियन कोस्ट गार्ड हा वाला पार्ट आत्ता ॲड केलेला आहे, सुपरिटेंडंटची पोस्ट. त्याशिवाय बाकी याच्यामध्ये नवीन जो पार्ट ॲड केला आहे नॅशनल कंपनी लॉ ॲपिलेट, सगळे जे डिपार्टमेंट आहेत हे मागच्या काही दिवसापासून चर्चेमधले आहेत. हा नॅशनल कंपनी लॉ ॲपिलेटचा सुद्धा होता. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ही सुद्धा नवीन पोस्ट त्यात ॲड केली आहे. NIAमध्ये सब इन्स्पेक्टर ही पहिल्यापासून होती. या पोस्टला मी थोडंसं ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरला बोल्ड केलेलं आहे. याला 18 ते 32 एज लिमिट याला जास्त आहे. आणि दिलेल्या 36 पोस्टपैकी राहिलेल्या 35 पोस्टला फक्त ग्रॅज्युएट पाहिजे आणि ही एकमेव अशी पोस्ट आहे याला ग्रॅज्युएशन सहित 10वी-12वीमध्ये काहीतरी गणित पाहिजे, पुढे गेल्यानंतर सांगतो मी. एवढी एकच पोस्ट. सर मी तर नोटिफिकेशन वाचलं आणि मला पहिल्या आणि दुसऱ्या पोस्टला काहीतरी डिझायरेबल म्हणलेलं आहे क्वालिफिकेशनमध्ये. ते डिझायरेबल आहे, असलं तरी चालतं नसलं तरी चालतं. तर एवढी एक पोस्ट सोडली तर बाकी सगळ्या पोस्टला एनी ग्रॅज्युएट इवन इफ फ्रॉम आपलं YCUMमधलं जरी ग्रॅज्युएशन असलं ते सुद्धा चालून जातं. एवढी एक पोस्ट सोडता. तर ह्या पद्धतीनं आहे. बाकी सगळं त्यानंतर ऑडिटरची पोस्ट आहे बघा CAGमध्ये. कॅगसुद्धा वेगवेगळे घोटाळे उघडकीस आणण्याच्या निमित्तानं चर्चेमध्ये होती. त्याच्यानंतर हे स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन हा जो पार्ट आहे
हा सध्याला गव्हर्नमेंटचा एक इश्यू चालला आहे बघा, इम्पेरिकल डेटा त्याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ऑडिटरच्या पोस्ट, अकाउंटंटच्या पोस्ट, नाव जरी अकाउंटंट असलं तर यांना कॉमर्स असलं पाहिजे असं काही नाही आहे. एनी ग्रॅज्युएट कॅन अप्लाय, आणि या प्रोसेसमध्ये कुठंच तुम्हाला कॉमर्सचं C सुद्धा लागणार नाही आहे. तर हा वाला पार्ट आहे. त्यानंतर खाली टॅक्स असिस्टंटच्या पोस्ट आहेत, सब इन्स्पेक्टर इन सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स, अशा एकूण 36 पोस्ट आहेत. बघा, हे करत असताना सर हे 36 पैकी मला कोणती पोस्ट मिळणार, तर तुमची Tier 1 झाली, Tier 2 झाली, पुढे गेल्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस DVला जाताय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, त्यावेळेस तुम्हाला तुमचा पसंतीक्रम मागून घेण्यात येतो आणि त्याच्यानंतर ठरतं. आता सध्याला त्याचं टेन्शन घेऊ नका की तुम्हाला कोणती एक्झाम, तुम्हाला कोणती पोस्ट मिळणार, काय मिळणार. सध्या इतके चांगले मार्क घ्या की तुम्ही जी पहिली पोस्ट मागाल ती मिळाली पाहिजे. शक्यतो त्यावेळेला माझा तर ऑल इंडिया रँक 50 असल्यामुळं मी कोणतीही त्यातली पोस्ट मागितली असती तर मिळाली असती. तर त्या हिशोबानं जास्तीत जास्त मार्क घेऊन टाका, ऑटोमॅटिकली तुमचा जो पहिला पसंतीक्रम असेल तो तुम्हाला मिळून जातो. तर ह्या हिशोबानं आहे बघा, त्याच्याबद्दल दिलेलं आहे. आता आपण अजून थोडंसं पुढे येऊयात. वेकन्सीज ज्या आहेत त्या दरवर्षी, आता सध्याला वेकन्सीज ह्या हळूहळू अपडेट होतात, पण दरवर्षीचा ॲव्हरेज सांगतोय. सध्याला एकदम कन्झर्वेटिव्ह ॲव्हरेज सांगतोय की 8,000 पासून ते 11,000. मागच्या 5 वर्षाचं ॲव्हरेज जरी काढलं तर एवढं किंवा याच्यापेक्षा जास्त सापडेल. आणि तो आकडा नेहमी SSCच्या वेबसाईटवर येत असतो. सिटिझनशिपबद्दल एज लिमिट जी ती 1 जानेवारी 2022च्या हिशोबाने दिलेली आहे. आत्ता पाठीमागे काही मुलांनी टाकलं होतं ज्यांचे जेन्युइनली एज लिमिटबद्दल कन्सर्न आहेत, त्यांनी टाकलं होतं की एक्झाम ही 2021ची आहे, जे 2022ला घेणार आहेत. तर गव्हर्नमेंट त्याला वेळ लावतो आहे. आम्ही आमच्या साईडनं कुठं चुकलो की 2022 पासून एज लिमिट कॅल्क्युलेट करताय. थोडंसं डिप्रेसिंग होतं, पण आता आहे तसं ॲक्सेप्ट करावं लागेल. तर काही पोस्ट 18 ते 27 आहेत, काही पोस्ट 20 ते 30 आहेत, काही पोस्ट 18 ते 30 आहेत, आणि काही एक जी पोस्ट आहे ते 18 ते 32 आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला पाहता येईल. एज लिमिट ही जी आहे ही मला वाटतं ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी आहे, शेवटची पोस्ट. तर ह्या हिशोबानं दिलेलं आहे. एज कॅल्क्युलेशन 1 जानेवारीच्या हिशोबानं होईल. तुम्ही फक्त बघायचं ह्या पद्धतीनं. हे पाहताना एज लिमिटमध्ये OBC कॅन्डिडेटला 3 वर्षाचं एक्सटेन्शन आहे आणि SC आणि ST कॅन्डिडेटला 5 वर्षाचं एक्सटेन्शन त्यांनी पकडायचं आहे. म्हणजे OBC कॅन्डिडेटने 3 वर्ष मागे जायचं आहे. 92 पासून 3 वर्ष मागे गेलं 89, 95 पासून 3 मागे गेलं 92, 92 पासून 3 मागे गेलं 89, आणि 90 पासून 3 मागे गेले 87. आणि सेम फॉर SC आणि ST, त्यांनी 5 वर्षांनी पाठीमागं जायचं आहे. एक वयाचं एक्सटेन्शन. इथून आपण अजून पुढे आलो आणि महत्त्वाचा यातला पार्ट आपण बघितला. तर एकच मिनिट, कोणताही पार्ट मिस होऊ नये या हिशोबानं. हे सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला SC, ST, OBC, EWS कोणतंही आरक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे असलेले डॉक्युमेंट जे आहेत ना, ते ॲप्लिकेशनची लास्ट डेट 23 जानेवारी 2022, त्याच्या आधी तुमच्याकडे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स तयार पाहिजेत. अजूनही नाही आहेत तर कृपा करा. आणि OBC आणि EWS स्पेशली या 2 कॅटेगरीकडे त्यांना दरवर्षी डॉक्युमेंट बदलावं लागतात. तर त्या हिशोबाने ह्या तारखेच्या आधीच, या फायनान्शियल इयरमध्ये या तारखेच्या आधीचं सर्टिफिकेट तयार ठेवा, सेंट्रल OBCचं आणि EWSचं. इथून पुढे आपण जर बघितलं, जर तुम्ही स्क्राईबचं हे घेतात, ऑप्शन घेतात, तर बँक आणि ह्या एक्झाममध्ये एक फरक आहे. बँकेमध्ये परीक्षेला न बसलेला कोणताही स्ट्रीमचा स्क्राईब चालतो. यांचं असं म्हणणं आहे तसं नाही आहे. तर तुमचं जे शिक्षण आहे, स्क्राईबचं जे शिक्षण आहे ते तुमच्यापेक्षा 1 स्टेप बिलो पाहिजे. म्हणजे जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर स्क्राईब ग्रॅज्युएट चालतो. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन न झालेला, ग्रॅज्युएशनमध्ये शिकत असलेला किंवा 12वी झालेला 1 स्टेप बिलो हा स्क्राईब पाहिजे. हा एक बदल जो आहे तो त्या आणि ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये आहे. त्याच्याबद्दल Annexure 2 मध्ये दिलेलं आहे, तर बाकी विद्यार्थ्यांनी त्यामध्ये बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो स्क्राईब म्हणून येतो त्यांनी त्या परीक्षेचा फॉर्म भरलेला नसावा, ही एक महत्त्वाची अट त्यामध्ये आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते 23 जानेवारी 2022पर्यंत झालेलं असावं, ॲप्लिकेशनच्या लास्ट डेटपर्यंत. यामध्ये पहिली जी आहे 2 पोस्ट आहेत बघा, असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर. ग्रॅज्युएटच पाहिजे, पण हे असलं तर बरं होईल असं म्हणतायत, नसलं तरी चालतं. त्या पाठीमागचं कारण, समजा ह्याच्यातून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं असतं तर तुम्हाला कुठं जास्त मार्क मिळाले असते, इंटरव्ह्यूमध्ये मिळाले असते. पण या एक्झामला इंटरव्ह्यूच नाही आहे, तर जास्त मार्क देऊन काय करणार आहेत. तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या Tier 1, Tier 2, Tier 3 मस्त मार्क घ्यायचे आहेत, त्याच्यावर डिपेंड आहेत. ह्याच्यातून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं नसेल तर फरक पडत नाही. तर या पहिल्याही पोस्टला मी म्हणेल ग्रॅज्युएटच पाहिजे. फक्त ही जी दुसरी पोस्ट आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, ह्याला ग्रॅज्युएशनच्या शिवाय त्यांचं असं म्हणणं आहे की बॅचलर्स डिग्री ही जी ह्या पोस्टसाठी अप्लाय करायला, बॅचलर्स डिग्री इन सब्जेक्ट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट विथ ॲटलीस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स ॲट 12वी.
आता 12वी जर तुमचं 100 पैकी 60 मार्काच्या वरचं असेल चालून जातं, किंवा 150 पैकी 90च्या वरचं असेल चालून जातं, गणितातले मार्क बरं का, गणितातले. किंवा ते जर नसेल तर तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये स्टॅटिस्टिक्स हा विषय पाहिजे, बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक्स ॲज वन ऑफ द सब्जेक्ट. तिथं पर्सेंटेज येत नाही आहे, तिथं स्टॅटिस्टिक्स विषय काठावर ढक्कलपात झाला तरी पण चालून जातो. पुढे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर, याला पण ग्रॅज्युएट जे आहे हां, याला एक फक्त अजून एक याला सुद्धा स्टॅटिस्टिकल लागतं. हा स्टॅटिस्टिक्सच्या पार्टला याला लागतो, बाकी कुठंच नाही आहे. हे असं. बाकी असिस्टंट इन नॅशनल हा नवीन पोस्ट ॲड झालेली आहे, याला सुद्धा एनी ग्रॅज्युएटच चालतो. आणि रिसर्च असिस्टंट जे आहेत याला सुद्धा एनी ग्रॅज्युएट चालतो, हे डिझायरेबल आहे, नसलं तरी चालतं. आणि बाकी सगळ्या पोस्टला एनी ग्रॅज्युएट चालतं ॲज ऑन 23 जानेवारी 2022 ह्या हिशोबानं असलं पाहिजे. आपण अजून थोडंसं पुढं जाऊयात. ह्यातल्या महत्त्वाचे डेट, ॲप्लिकेशनची प्रोसेस दिली आहे, ही खूप व्यवस्थित अप्लाय करा बरं का, हे खूप व्यवस्थित अप्लाय करा. मागच्या वर्षी ॲप्लिकेशन करत असताना चुकीच्या पद्धतीने अप्लाय केल्यामुळं खूप वेळेस असं होतं की ॲप्लिकेशन रिजेक्ट होतं. ते तुमच्याकडून होऊ नये, ते न होण्यासाठी सगळ्यात किंवा ॲप्लिकेशन रिजेक्ट होण्याच्या पाठीमागचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे फोटो. मागच्या वेळेला SSCनं फोटो मागितला होता आणि फोटोच्या खाली डेट मागितली होती. या वेळेला डेट मागितलेली नाही आहे, तर फोटो असा सरळ थांबून ज्यामध्ये तुमचे कान जे आहेत ते व्यवस्थित कान दिसले पाहिजेत, हा स्ट्रेट पाहिजे. फोटो कसा असला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी दिलेला आहे, असा व्यवस्थित फोटो नवीन काढा वाटल्यास, पण व्यवस्थित जो आहे तो फोटो अपलोड करा त्यांनी सांगितलेल्या डायमेन्शन्समध्ये. तर त्यामुळं 3 महिन्यापेक्षा जास्त जुना नसावा, 3.5 बाय 4.5 असावा. वाटल्यास ज्याच्याकडून तुम्ही फोटो काढून घेतायत त्याला व्यवस्थित हे इन्स्ट्रक्शन द्या आणि ह्या पद्धतीने करून घ्यावा, सॉफ्ट कॉपी त्याची. त्याच्यानंतर SSC सांगते बघा बाबा, आमची तर वेबसाईट आहे, पण वेबसाईट जे ते शेवटी खूप जास्त हेवी ट्रॅफिकमुळे बंद पडते, त्याच्यामुळे फॉर्म आधी भरा. मी सुद्धा सांगतोय की आजचा आपला झाला 23 तारखेला, त्याच्यानंतर आपला एक फॉर्म भरण्याचा व्हिडिओ येऊन जाईल, तो फॉर्म भरण्याचा व्हिडिओ बघा. त्याच्याशिवाय बाकीसुद्धा 2-3 फॉर्म भरण्याचे व्हिडिओ बघा. आणि जास्तीत जास्त या मंथ एंडपर्यंत 31 तारखेपर्यंत किंवा 2-3 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरून तयार राहा. शेवटी वाट बघू नका, कारण की शेवटी मग तुम्हाला रात्री 1 वाजता 2 वाजता 3 वाजता कम्प्युटर ऑन करून बसावं लागतं, कारण की त्यावेळेला नेटवर्कची ट्रॅफिक कमी असते, त्यावेळेला चालतं की काय. पण शेवटच्या 3-4 दिवसात तर 24 तास ते चालत नाही, त्यामुळं हा प्रॉब्लेम आहे. आणि उगाचच मुलं मग अशा वेळेला म्हणतात की आमचं डेट वाढून मिळेल का, जे मिळत नाही. फीस एक्झामसाठी फक्त 100 रुपये आहे. त्यातल्या त्यात कोणत्याही कॅटेगरीच्या महिलासाठी, त्यानंतर SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी ह्या मुलांसाठी आणि फिजिकली चॅलेंज कसलीही फीस नाही आहे. त्यानंतर फीस तुम्ही ऑनलाईन भरू शकता किंवा SBIमध्ये जाऊनही भरू शकता. मी प्रेफर सांगेल तुम्हाला की ऑनलाईनच भरा, कारण की SBIमध्ये जाऊन भरल्याच्या नंतर ते चालान पुढे चालून अपडेट करावं लागतं, त्यामुळं ऑनलाईन फीस भरा. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा पार्ट त्यांनी ॲड केला की फॉर्म भरून झाल्याच्यानंतर जर त्याची एक प्रिंट काढा, एक पॉईंट व्यवस्थित चेक करा. चेक केल्याच्या नंतर जर तुम्हाला काही मुद्द्यांमध्ये प्रॉब्लेम वाटतोय तर तुम्ही 28 जानेवारीपासून ते 1 फेब्रुवारीपर्यंत त्यामध्ये चेंजेस करू शकतात. त्यामुळं बरं सर, त्यामध्ये समजा मी फॉर्मच भरला नसेल तर त्यावेळेला नवीन फॉर्म भरू शकतो का? त्यावेळेला नवीन फॉर्म भरू शकत नाही, त्यावेळेला फक्त भरलेल्या फॉर्ममध्ये चेंजेस करू शकतात. तर हा एक पार्ट, चांगला पार्ट त्यांनी चालू केलेला आहे. आणि तो करेक्शन करण्यासाठी जर पहिल्यांदा करेक्शन करायचं असेल तर 200 रुपये फीस भरावं लागेल करेक्शनच्या वेळेस, जर करेक्शन करायचं झालं तर. आणि दुसऱ्यांदा करेक्शन करायचं असेल तर 500 रुपये फीस भरावं लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर एक्झामचे सेंटर जे आहेत ते महाराष्ट्रात, अक्रॉस महाराष्ट्रात सगळीकडे एक्झामचे सेंटर आहेत. त्यामध्ये अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे हे आहेत. त्यापैकी ते म्हणतात की 3 सेंटर टाकायचे, त्यापैकी तुम्हाला कोणतंही एक मिळेल, पण तुम्ही जे पहिलं टाकतात ह्या सगळ्या ठिकाणी IN डिजिटल झोन असल्यामुळं तुम्ही टाकलेले सेंटर जे ते बऱ्यापैकी पहिल्या एक्झामला तर सहजासहजी मिळून जातं. त्यानंतर एक्झाम जी आहे तशा 4 टप्प्यामध्ये होणार आहे बघा. 4 टप्प्यामध्ये ही जी परीक्षा आहे ती होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सगळं MCQज असेल. हा पहिला MCQज आहे, हा दुसरा MCQ आहे, हा तिसरा डिस्क्रिप्टिव्ह आहे, कसा आहे सांगतो, आणि चौथा ही स्किल टेस्ट आहे. त्यापैकी जी शेवटची आहे स्किल टेस्ट जी आहे ही फक्त कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट किंवा डेटा एंट्री स्किल टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग आहे. तुमचे जे मार्क आहेत ही पहिली तुमची 200 मार्काची प्री होईल, 400 मार्काची मेन्स होईल आणि 100 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह होईल, इंटरव्ह्यू नाही. तर 200, 400 आणि 100 या पद्धतीनं 700 मार्कांपैकी तुमचं सिलेक्शन होईल. 200 + 400 + 100. बँक एक्झाममध्ये प्रीचे मार्क कन्सिडर होत नाहीत, इथे प्रीचे मार्क कन्सिडर होतात. त्यामुळं तुम्हाला आतापासून तयारी करावी लागेल. मी प्री काठावर काढतो आणि सगळी मेहनत मेन्समध्ये करतो असं होत नाही. तुमचे प्रीचे मार्क कन्सिडर होत असल्यामुळं तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये खूप जास्त राहावं लागणार आहे. आता ह्या 200 मार्कामध्ये
पहिल्या प्रीच्या 200 मार्कामध्ये काय काय आहे. तर प्रीच्या 200 मार्कामध्ये बघा, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांट आणि इंग्लिश हा प्रत्येक पार्ट 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क, 25 प्रश्न 50 मार्क. 1 तास 100 प्रश्न 200 मार्क आहे. एक समजावून घ्या, त्यांनी थोडंसं कन्फ्युजिंग दिलेलं आहे, पण मी तुम्हाला सोपं करून सांगतो. परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग 25% आहे. 25% म्हणजे 1 मार्काचा प्रश्न असेल तर 0.25 मायनस, 2 मार्काचा प्रश्न असेल तर 0.5 मायनस. इथं 2 मार्काचा प्रश्न आहे तर 0.5 मायनस होईल. पण ओव्हरऑल सगळ्या परीक्षेला समान 25% निगेटिव्ह मार्किंग आहे. सेक्शनल कट ऑफ नाही आहे, सेक्शनल टाईमही नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. त्यानंतर टियर 2 जे आहेत, टियर 2मध्ये गणित असेल 100 प्रश्न 200 मार्क आणि इंग्लिश असेल 200 प्रश्न 200 मार्क. हा एवढा पार्ट आहे. हा जवळपास बघा, इथपासून जर तुम्ही पहिल्यापासून चालू केलं 50 50 50 50 200 आणि 200. हा मेन्स एक्झाम ही 400 मार्काची आहे. त्यानंतर याच्यामध्ये इंग्लिश गणिताचा पार्ट 200 मार्काचा, इंग्लिशचा पार्ट 200 मार्काचा, खूप सोपी होते. जर मी तुम्हाला कंपॅरिझनमध्ये SBI PO मेन्स आणि IBPS PO मेन्सचा 200 पैकी कट ऑफ सांगितला तर तो 40 50 60 लागतो. लिटरली 40 50 60 लागतो. खूप जण असं म्हणे की SSCची एक्झाम अवघड असते, तर त्यांना सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला 200 पैकी 170 180 सहज मिळतात. मी सहज जाऊन एक्झाम दिली होती, मला 200 पैकी 189 होते गणितामध्ये मेन्सला, आणि अभिषेक सरांना इंग्लिशमध्ये 200 पैकी 196 होते. तर आणि मुलं त्याला मेन्सला अवघड म्हणतात. तर असं नाही आहे, ह्यांच्या मेन्स जेन्युइनली खूप सोप्या आहेत. तर त्यामुळं, आणि मेन म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये बदल झालेला नाही मागच्या 10 वर्षामध्ये. तर ह्या हिशेबानं आहे. तर हा 200 आणि 200 400. आता त्यामध्ये कसं होतं की काही जणांना स्टॅटिस्टिक्सच्या त्या पोस्टला अप्लाय करायचं आहे, त्यांच्यासाठी हा तिसरा पेपर आहे, आणि काहींना त्या अकाउंट ऑफिसरच्या पोस्टला अप्लाय करायचं आहे, त्यांच्यासाठी हा चौथा पेपर आहे. हा कंपल्सरी नाही, हे दोन्ही कंपल्सरी नाहीत. सर मी स्टॅटिस्टिक्सला येस केलं, टिक केलं, आणि मेन्सला स्टॅटिस्टिक्सला गेलोच नाही तर चालतं का? चालतं. तेवढ्या एका पोस्टला तुम्ही कन्सिडर होणार. मी पण तेच केलं होतं. मी स्टॅटिस्टिक्सला टिक केलं होतं, पण गेलोच नव्हतो. पहिल्या 2 याच्यामध्ये संपूर्ण लगेच निघून आलो होतो. आणि जनरल स्टडीज जेव्हा फायनान्स आणि इकॉनॉमिक्स हा वाला पार्ट, हा त्या 2 गॅझेटेड पोस्टसाठी एक वेगळा पेपर आहे. आता जर तुमचं सिलेक्शन त्यांना स्टॅटिस्टिक्सच्या पोस्टसाठी ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरसाठी करायचं असेल तर ते काय करतील तुमचं, ते अशा केसमध्ये 200 मार्काची प्री, 400 मार्काची मेन्स, 200 गणित 200 इंग्लिश आणि 200चं स्टॅटिस्टिक्स, असं तो एक 200 मार्काचा स्टॅटिस्टिक्सचा पार्ट वेगळा पकडतील, आणि गॅझेटेड पोस्टसाठी हा 200 मार्काचा वेगळा पकडतील. तर एकदम सोपं आहे, काय अवघड नाही. आणि अपकमिंग व्हिडिओजमध्ये मी अजून त्याला सोपं करून दाखवण्याचा जे ते प्रयत्न करेल. तर हा वाला पार्ट दिलेला आहे. सगळे पेपर MCQs बेस्ड असतील. त्याच्यानंतर हे टियर 1 टियर 2 झालं की लगेच पुढच्या 4-5 दिवसात टियर 3 अर्थात डिस्क्रिप्टिव्ह होतं. डिस्क्रिप्टिव्हवाला पार्ट पेन अँड पेन्सिलवाला होता, सोपा होतो तो वाला पार्ट, जास्त अवघड नाही होत. एक्झामसाठी निगेटिव्ह इकडे काहीच लक्ष देऊ नका, 25%ची निगेटिव्ह आहे. त्यानंतर ह्या स्टॅटिस्टिक्ससाठी तो वेगळा पेपर द्यावा लागेल, आणि ह्याबद्दल त्याने दिलेला आहे. त्यानंतर सगळ्यांचे म्हणून मार्क कन्सिडर होणार आहेत. डिस्क्रिप्टिव्हवाल्या डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला एस्से, प्रेसी, लेटर आणि ॲप्लिकेशनचा पार्ट हा कव्हर होतो. आजही आपण SSC CHSLच्या मुलांचं जे आहेत ते पवन केम्पवाडे सर जे आहेत, असं काही नाही की SSCची एक्झाम आली आणि एकदम बांडगुळ उठून आल्यासारखं आपण त्याच्याबद्दल बोलतोय, नाही. SSCचं काम हे बॅकग्राऊंडला पाठीमागं नेहमी चालू असतं. अजूनही CHSLच्या मुलांकडून ते मुलं लिहून पाठवतात डिस्क्रिप्टिव्हचा पार्ट, आणि पवन सर जे ते चेक करून त्यांना परत देतात. तर हा पार्ट आधीचे महिने म्हणजे नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये, ह्या महिन्यांमध्ये हे काम चालू आहे पहिल्यापासून, आणि त्याच्यासाठीची तो वाला पार्ट एक वेगळी टीम जे ते निरंतर त्याच्यावर जे ते फक्त SSCवर काम करत असते. तो वाला पार्ट आपल्याकडं पहिल्यापासून चालतो. स्किल टेस्टचा जो पार्ट आहे तो स्किल टेस्टचा पार्ट त्याच्यानंतर खूप सोपी होते. तुम्हाला काही टायपिंगचा क्लास करायची गरज नाही, काहीच नाही, खूप सोपी होते. ही कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्टमध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटवर हा वाला पार्ट होतो, आणि डेटा एंट्रीच्या पार्टमध्ये एक पॅसेज देतात, तो पॅसेज तुम्हाला टाईप करायचा आहे. रेग्युलर टायपिंग स्पीडनं तो होतो, कारण की त्या प्रोसेसमधून गेलेला असल्यामुळे मला माहिती आहे. तर ते तुम्हाला काय रिझनिंगचा सिलेबस सगळा दिलेला आहे, GAचा सिलेबस दिला आहे, क्वांटचा दिलेला आहे, आणि इंग्लिशचाही दिलेला आहे. सगळा सिलेबस टियर 1चा दिला आहे. टियर 2मध्ये डिफिकल्टी लेवल मायनर लेवलला थोडीशी जास्त असते, ज्यामध्ये हा पेपर 1चा सिलेबस आणि पेपर 2चा सिलेबस. स्टॅट्स ज्यांना अप्लाय करायचा आहे त्या पोस्टसाठी त्यांना स्टॅट्सचा सिलेबस पण दिला आहे, आणि ज्यांना त्याच्यानंतर तो जो 2 पोस्ट आहेत जनरल ऑडिट ऑफिसर आणि त्याच्यासाठीचा, त्याचासुद्धा सिलेबस जो आहे तो त्यांनी
व्यवस्थित दिलेला आहे. तर मी जनरलाइज सगळ्या पोस्टसाठी त्या हिशोबाने बोलतोय. स्किल टेस्टसुद्धा व्यवस्थित दिले की काय घेणार आहेत, कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट, सगळं एकदम क्रिस्टल क्लिअर सांगितलेलं आहे. आता इथून पुढे आपण लगेच थोडंसं शेवटच्या पार्टवर सगळ्या पोस्ट तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे, सोबत कोणकोणते डॉक्युमेंट ठेवायचे आहेत, कॅन्डिडेट्सकडे कोणकोणते डॉक्युमेंट या घडीला तयार पाहिजे, हे सगळं तुम्ही सुद्धा वाचायचं आहे, व्यवस्थित वाचून काढायचं आहे. त्यातल्या महत्त्वाचे मुद्दे मी सांगू शकतो. त्यानंतर मिनिमम पासिंग मार्क दिलेत, ह्याचा काही अर्थ नसतो बरं का. हे मिनिमम पासिंग मार्क अनरिझर्वडला 30%, 25%, 20%, जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. काठावर पास होऊन काहीही होणार नाही. आता इथून पुढे आपण 2 मिनिट पाठीमागे काहीतरी एक पार्ट गेला आहे, रिझोल्युशन. जर दोघांचे मार्क सेम असतील तर टोटल मार्क्स ऑफ द रेलेव्हंट पेपर इन Tier 2 एक्झाम. असं झालं होतं की माझे आणि अभिषेक सरांचे मार्क सेम होते आणि त्यावेळेसचा टाय केस कशी होती की ज्याचे प्रीचे मार्क जास्त त्याचा रँक वरती, तर त्यांचा ऑल इंडिया रँक 49 आला आणि माझा 50 आला. तसं जर दोघांचे मार्क फायनल सेम असतील तर ज्याचे Tier 2चे मार्क जास्त तो पुढे या हिशोबानं सांगितलेलं आहे. बाकी परीक्षेमध्ये आता भयानक स्ट्रिक्ट झालेला आहे. आता इथून पुढे बऱ्यापैकी इथून पुढे बघा, एकच ॲप्लिकेशन करायचं आहे. काही वाटलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे. 2 ॲप्लिकेशन केलं तर फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल, असं एकदम स्पष्टपणे त्यामध्ये मेन्शन्ड आहे. त्यानंतर जे आहेत तुमचं नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ एकदम व्यवस्थित टाका, जसं 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे बिलकुल त्याच पद्धतीने. आणि समजा पुढचे डॉक्युमेंट मॅच होत नसतील तर राहिलेले पुढचे डॉक्युमेंट त्यामध्ये चेंजेस करून घ्या. 10वीच्या सर्टिफिकेटमध्ये चेंजेस होत नाही. जर 10वीच्या सर्टिफिकेटमध्ये चेंजेस असतील तर तशी GRची कॉपी जी ते तुम्हाला वेगळी ठेवायची आहे. त्यानंतर फोटोग्राफबद्दल आणि सिग्नेचरबद्दल ते खूप स्ट्रिक्ट आहेत, ते खूप व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर चला, मला वाटतं बऱ्यापैकी इथपर्यंत आपण पोहोचलो. ह्याच्यानंतर खाली एकदम शेवटी त्यांनी ते फोटोबद्दल सांगितलेलं आहे. ऑनलाईन फॉर्म फिलिंगची प्रोसेस दिलेली आहे, खूप व्यवस्थित सिस्टमॅटिकली दिलेलं आहे. फक्त बघा बरं, स्क्रीनशॉट काढून दिलेले आहेत त्यांनी प्रत्येक स्क्रीनचे. तर तुम्ही अप्लाय करायच्या आधी या PDF मध्ये जे दिलं आहे बघा की कोणकोणते टाकायचे, डू यू हॅव आधार कार्ड, येस किंवा नो. त्यानंतर एकूण एक बघा की तुम्हाला काय काय घेऊन सोबत बसायचं आहे, 10वीचा रोल नंबर घेऊन बसायचा आहे का, त्याचा व्यवस्थित नाव कसं टाकायचं, बोर्ड कोणता आहे, कसं आहे, हा सगळा पार्ट आणि त्याचा स्क्रीनशॉट तिने टाकलेले आहेत बघा याच्यामध्ये. हा पार्ट 1 झाला की त्याच्यानंतर पार्ट 2चे सुद्धा टाकलेले आहेत. हा पार्ट 2 बघा, ह्या पार्ट 2 मध्ये सुद्धा प्रत्येकाचे स्क्रीनशॉट टाकलेले आहेत. हे व्यवस्थित वाचून घ्या, एक वही घेऊन बसा की तुम्हाला काय काय करायचं आहे. हा पार्ट 2 मध्ये जो पार्ट आहे बघा तो सुद्धा त्यांनी स्क्रीनशॉट की फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा तुम्हाला त्यांनी ह्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर शेवटी फोटोग्राफ कसा लावायचा बघा, फोटोग्राफ असा स्पष्ट आला पाहिजे समोर. त्याच्यानंतर याच्यामध्ये कान सुद्धा व्यवस्थित दिसतं. ॲक्च्युली कानाबद्दलचं जे आहेत, ज्यावेळेस तुम्ही पासपोर्ट काढतात किंवा व्हिसाला अप्लाय करतात दुसऱ्या देशामध्ये, त्यांची कंडिशन असते की कान व्यवस्थित दिसले पाहिजे. बिलकुल त्या हिशोबानं हे स्पष्ट फोटो या हिशोबानं आला पाहिजे. असा ब्लर नको किंवा टू क्लोज नको, हॅड घालून काढू नका. या पद्धतीने इन्व्हर्टेड किंवा बाकी कोणत्याच पद्धतीनं उलटा किंवा डार्क या हिशोबानं आला नाही पाहिजे. पुढे या. तर हा अशा पद्धतीने आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो भरायचा आहे. चला, त्यानंतर फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना कोणकोणत्या पोस्टला अप्लाय करता येणार नाही तेही दिलेलं आहे. इन्स्पेक्टरला अप्लाय करण्यासाठी आता तुमचे जे डाऊट्स आहेत की इन्स्पेक्टरला अप्लाय केलं तर बाहेर फिरावं लागेल का, त्यातही डेस्क जॉब जे ते असतात. तर तुम्ही तो खूप पुढचा विचार आहे, तो तुम्हाला DVच्या वेळेस लागणार आहे. सध्या तुम्हाला त्याच्याबद्दल विचार करायची गरज नाही. हे वेगवेगळे ॲनेक्शन आहेत तुमच्या वेगवेगळ्या सर्टिफिकेटसाठीचे. तुम्ही जिथं जिथं इलिजिबल आहात त्या ठिकाणी पहा आणि तेवढे जे सर्टिफिकेट ते तुम्हाला त्यासोबत जोडायचे आहेत. आता दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाच्या पार्टवर येतो, जो आपला एक्सक्लुझिव्ह पार्ट आहे इथे डिस्कस करताना. त्या पार्टवर आपण येऊया सध्या. त्यामध्ये बघा, पहिलं, ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या क्रीम आणि गॅझेटेड पोस्टसुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि ज्या गॅझेटेड नाही आहे ना, त्या अजून काही दिवसांनी गॅझेटेड होणार आहेत. जसं तुम्ही GSTला इन्स्पेक्टर म्हणून लागलात, लगेच तुमचं पुढचं प्रमोशन सुपरिटेंडंट आहे, ग्रुप Bची पोस्ट जी की गॅझेटेड आहे. समजा तुम्ही इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून लागणार, पुढचं प्रमोशन इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, तर तिथपर्यंत जाता येतं. तर एक तर त्या गॅझेटेड आहेत किंवा काही प्रमोशन नंतर गॅझेटेडपर्यंत पोहोचण्यासारखे आहेत. सध्याला खूप लोकांना बँकांच्या प्रायव्हेटायझेशनची भीती वाटते किंवा बँकांच्या वर्कलोडची भीती वाटते किंवा LIC सारख्या इन्स्टिट्यूशनला असं वाटतं की गव्हर्नमेंट अजून जास्त डिसइन्व्हेस्टमेंट करेल. मला असं वाटतं ती भीती ह्या केसमध्ये नाही आहे. हे आधीही सरकारी होते आणि याच्यानंतर सुद्धा प्युअर सरकारी जॉब राहणार आहेत. त्यानंतर एक्झाम किती योग्य वेळेला आली थोडंसं हे बघा. तुमचं ज्या वेळेला बँकिंगचं कॅलेंडर संपत आहे त्यावेळेला लगेचच्या लगेच SSCची एक्झाम आलेली आहे आणि सध्या ॲज सच दुसरी कोणती मोठी एक्झाम जी आहेत ती ह्या काळामध्ये नाही. त्यामुळं फर्स्ट हाफमध्ये
तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकता त्याला. त्याच्यानंतर अजून 2016-17च्या नंतर बँकिंगच्या एक्झामचा सिलेबस खूप मोठा बदलला. फॅकल्टीची जी डेव्हलपमेंट आहे तुम्हीच बघा, 2018च्या नंतर महाराष्ट्रात बँकिंगमध्ये नवीन कोणत्या फॅकल्टी जन्मालाच येत नाही आहेत किंवा तेवढ्या मोठ्या पुढे होत नाहीत. त्या पाठीमागचं कारण की बदललेला किचकट असलेला सिलेबस, तर खूप जास्त डिफिकल्टी लेवल वाढलेली असल्यामुळं नवीन जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट जवळपास थांबलेली आहे. जी या केसमध्ये मागच्या 10 वर्षापासून जो सिलेबस चालू आहे, वेंडर बदलला पण त्याने सिलेबस नाही बदलला. एक्झामसाठीचा वेंडर त्यांनी TCSला दिलं पण अजून पॅटर्न जो आहे तो बदललेला नाही. परीक्षेची ट्रान्सपरन्सी मागच्या 2018 पासून पुढे जेव्हापासून TCSकडे गेलेले आहेत तेव्हापासून परीक्षेच्या ट्रान्सपरन्सीबद्दल नाव ठेवायला जागा नाही आहे. आणि IBPS आणि याच्यामध्ये SSCच्या एक्झाममध्ये फरक बघा. IBPS ज्यावेळेस TCSकडून एक्झाम घेतं ते म्हणतं की तुमच्या सेंटरला पण एक्झाम घ्या आणि बाहेरचे प्रायव्हेट सेंटर दिले तरी चालतील. SSCचं म्हणणं आहे की बाहेरचे सेंटर द्यायचे नाही, आमच्या सगळ्या एक्झाम तुमच्या फक्त आयॉन डिजिटल झोनलाच झाल्या पाहिजेत, प्रायव्हेट सेंटर चालणार नाही. आता दुसरा एक मुद्दा राहिला होता नॉर्मलायझेशनच्या फॉर्म्युल्याचा. मे बी त्याच्यावर ते वर्कआउट करतील. नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला पाठीमागे 1900 मुलांना ज्या पद्धतीनं नॉर्मलायझेशन केलं होतं, मला असं वाटतं त्यावर सुद्धा वर्कआउट करून त्याच्यावर सुद्धा लगेचच्या लगेच जे ते तोडगा निघेल. आणि एक्झिक्युशनची स्पीड ही ह्या वर्षी जास्त असू शकते. आता होतं कसं, 2010ला 2010ची जी ॲडव्हर्टिजमेंट मी दिली होती सेम जानेवारीमध्ये ॲड झाली होती, मेमध्ये प्री झाली होती, ऑगस्टमध्ये मेन्स झाली होती, नोव्हेंबरमध्ये त्याची तुम्ही चेक करा मी सांगितलेल्या गोष्टी, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये त्याची स्किल टेस्ट झाली होती आणि पुढच्या फेब-मार्चपर्यंत आमच्या घरी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग DOPTचे जे आहेत ना लेटर्स आले होते की तुम्हाला दिल्लीला जॉईनिंग आहे ॲज इन सेंट्रल सेक्रेटरीएट सर्व्हिस म्हणून. तर साधारणतः वर्ष सव्वा वर्षाच्या आत घरी लेटर आलेले होते. हा मधल्या काळामध्ये परीक्षेला वेळ, आता त्याच्यानंतरच्या काही काही एक्झाममध्ये पुढे 16, 17 स्पेसिफिकली 18 या एक्झाममध्ये वेळ लागला, पण आता पुढे येणारे CET येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या वर्षीची एक्झाम जी आहे ती रेकॉर्ड टाईममध्ये कंप्लीट होऊ शकते. फक्त मध्ये आता ह्या ओमिक्रॉन याचा प्रॉब्लेम येऊ नये. अजून महत्त्वाचा पार्ट यामध्ये बॅच ऑनलाईन किंवा मराठीत करण्याचे फायदे. इश्यू कसा होतो की ज्यावेळेस आपण सध्याला तयारीला लागतो आणि एखादी हिंदी मीडियमवाली बॅच घेतो, त्यांचा पहिला टॉपिक असतो नंबर सिस्टमवाला. आणि इश्यू कसा आहे की तिकडे ॲडव्हान्स मॅथ्सचं पहिल्यापासून कल्चर बनलेलं आहे, जे आपल्या केसमध्ये आपल्या पोरांना पहिल्यांदा साइन थिटा कॉस थिटा भले ते खूप सोपं असतं पण ते पहिल्यापासून सांगावं लागतं. तर तो वाला पार्ट तिकडे तसा नाही आहे. तिकडे ते एकदम वरच्या लेवलपासून डायरेक्टली स्टार्ट करतात. एकेका बॅचमध्ये 5-5, 6-6, 10-10 हजार मुलं असतात, त्यामुळं ते पर्सनल अटेन्शन ते होत नाही. मला असं वाटतं की आपल्याकडे ते एक ॲडव्हान्टेज आहे की तो वाला पार्ट मराठीमध्ये तुमचा साइन थिटा असेल कॉस थिटा असेल. अचानक जॉमेट्री चालू असताना जर तुम्हाला बा कसोटी किंवा बा कसोटी असं म्हणलं की कधीतरी थोडंसं मराठी मीडियमच्या मुलांना बरं वाटतं की जुन्या काळात गेल्यासारखं. तर त्यामुळं तो एक टच जो आहे तो ॲडव्हान्स शिकताना ह्या केसमध्ये होईल. आणि ऑनलाईनचा दुसरा फायदा म्हणजे अचानक मधून कोणतं ओमायक्रॉनची लाट येते नाही येते बाकी काही होतं आणि त्यांना डिस्टर्बन्सेस होत आहेत, तो वाला पार्ट ऑनलाईनच्या केसमध्ये काहीही होत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या एक्झामसाठी जो वेळ आहे तो Tier 1 साठी तुम्हाला 3 महिने मिळत आहेत. बघा कंप्लीट जानेवारी फेब्रुवारी मार्च मिळतोय, एप्रिलच्या पहिल्या वीकपासून प्री चालू होऊन जाते. आणि मेन्ससाठी पुढे तुम्हाला शक्यतो टेंटेटिव्हली ऑगस्टच्या एंडिंगला Tier 2चा पार्ट जो आहे तो स्टार्ट होऊन जाईल. त्यानंतर ओमिक्रॉनच्या भीतीने परीक्षा पुढे गेल्यास आपल्या बॅच पण त्या हिशोबानं स्पीड कमी होऊन जाईल. जर असं काही झालं तर बॅचची स्पीड कमी करून टाकू. आणि मागच्या वर्षीच्या आणि ह्या बॅचमध्ये आपण फरक असा ठेवतोय की प्री होईपर्यंत प्रीचा पार्ट आणि मेन्स होईपर्यंत पुढे मेन्सचा पार्ट असं पण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे सध्याला बॅचला. त्यानंतर पोस्टिंग महाराष्ट्रात पाहिजे असल्यास, तर पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये पाहिजे असल्यास तुम्हाला GST सारखे डिपार्टमेंट असतील किंवा इन्कम टॅक्स असतील ते टाकायचे. त्या पाठीमागचं कारण एकूण जितके काही 20-22 वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत यांचे इन्कम टॅक्सचे, त्या 20 डिव्हिजनपैकी सगळं 7 सिस्टर स्टेट जे आहेत नॉर्थ ईस्टमध्ये त्या सगळ्यांना मिळून फक्त गुवाहाटी आहे. सगळ्या स्टेटला 7 सिस्टर्सला मिळून एक आहे गुवाहाटी. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये 3 तसे डिव्हिजन आहेत, मुंबई, पुणे आणि नागपूर. का तर महाराष्ट्रातून टॅक्स कलेक्शन जास्त आहे, तर सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ वेकन्सीज ह्या महाराष्ट्रातच असतात. ठीक, तर त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रात पोस्टिंगचा तो प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंतर जर UPSC करायचं असेल तर मला असं वाटतं की SSCची पहिली पायरी महत्त्वाची. माझा एक मित्र आहे आणि क्लासमेट 1 वर्ष ज्युनियर आहे, JNEC नावाचं औरंगाबादमधल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केल्याच्यानंतर आम्ही दोघं MBA एंट्रन्सला सोबत होतो. दोघांचंही MBA एंट्रन्स झाल्याच्यानंतर त्याचं नावही सांगतो, अरविंद रंगे.
दोघांनी ते केल्याच्यानंतर आमचं दोघांचं सिलेक्शन दिल्लीला FMS नावाचं कॉलेजमध्ये झालं होतं. सकाळी इंटरव्ह्यू झाला की संध्याकाळी कॉलेजमध्ये यादी लागायची. आम्ही संध्याकाळपर्यंत थांबून होतो. संध्याकाळी यादी लागली. यादीमध्ये आम्ही दोघांनी आमचं नाव बघितलं आणि दोघांनी सांगितलं की मला नाही करायचं आहे. मी सांगितलं की मला सध्याला मला टीचिंगमध्ये माझं पॅशन आहे, मला हेच कंटिन्यू करायचं. त्यांना सांगितलं मला UPSC करायची. तो UPSCला गेला. UPSCला गेल्याच्यानंतर UPSC 1-2 वर्ष पुढे केलं त्यानं. समाव नाही झालं तर SSCमधून त्यानं पोस्टिंग घेतली. SSCमधून इथं परभणीचं असल्यामुळं औरंगाबाद जवळ पडतं, औरंगाबादला पोस्टिंग घेतली. अभ्यास UPSC चालू ठेवला. त्याच्या पुढच्याच अटेम्प्टमध्ये UPSCचा समथिंग 600 रँक आला असतो. IRS आहे, नाशिकला पोस्टिंग आहे इथेच. तर या हिशोबानं मला असं वाटतं की UPSC करायचं असेल तर SSC ही महत्त्वाची पायरी आहे. त्याच्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, ह्या SSCच्या ज्या पोस्ट आहेत ना, ह्यांच्या 2 प्रमोशन नंतर UPSCचीच पोस्ट आहे. ते जसं की इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहे, त्याचं 4 की 5 वर्षांनी प्रमोशन होऊन इन्कम टॅक्स ऑफिसर होतं. तिथून 5-6 वर्षांनी तो AC होतो. 10-12 वर्षात तो इथं पोहोचतो आणि UPSCवाला जो IRS झालेला असतो तो ॲज अ असिस्टंट कमिशनर म्हणून जॉईन केलेला असतो. तर असं नाही तर तसं तुम्हाला ती वाली पोस्ट जी ती मिळणारच आहेत. त्यानंतर आधी बँकिंग केलेल्या विद्यार्थ्यांना ॲडव्हान्टेज खूप मोठा आहे. आज तुम्ही जे अरिथमॅटिक करताय ना त्याच्या 50% लेवलला यांचं अरिथमॅटिक आहे. मी दोन्ही ठिकाणी शिकवलेलं आहे, एकदम जबाबदारीनं बोलतोय. दोन्ही ठिकाणी शिकवलेलं एकदम जबाबदारीनं बोलतोय की तुम्ही अरिथमॅटिक खूप वरच्या लेवलला केलेलं आहे, त्याच्या खालीच करायचं आहे तुम्हाला. दुसरं, तुम्ही रिझनिंग कमीत कमी 100 पट अवघड रिझनिंग तुम्ही बँकिंगमध्ये केलेलं आहे, त्याच्या 1/100 पार्ट एवढं सोपं रिझनिंग तुम्हाला इथं करायचं आहे. याच्यामध्ये सिटिंग पझल सिटिंग पझल सगळ्यात महत्त्वाचं येतच नाही. आलं तर 1-2 मार्काला 3 मार्काला छोटं सोपं सिटिंग पझल येतं. याच्यामध्ये क्रिटिकल रिझनिंगवाला पार्ट जो आहे किंवा बाकी तत्सम की जी डिफिकल्टी लेवल आहे ती मी म्हणेल 1/100th डिफिकल्टी लेवल आहे. इंग्लिश प्युअर तुमचं ग्रामर ओरिएंटेड इंग्लिश आहे, ज्यासाठी नसीर सर जे ते त्यातले निष्णात आहेत. GK वाला पार्ट जो आहे तिकडे GA जसं घाणेरड येतं तसं इकडे GK पण तेवढंच घाणेरड येतं. या पद्धतीने तिथं एका लेवलला आहेत ते. तर त्यामुळे त्यांना ॲडव्हान्टेज हे खूप मोठं आहे. त्यांचं म्हणणं असेल सर ॲडव्हान्स मॅथ्स आणि GK बद्दल आम्हाला सांगा. तो सुद्धा मुद्दा मी कव्हर केलेला आहे. सर बँकिंग आणि SSCची तयारी सोबत होऊ शकते का? याचं उत्तर आहे अ बिग येस. बिलकुल होऊ शकते, का नाही होऊ शकत. त्यामुळं आणि त्यातल्या त्यात फर्स्ट हाफमध्ये सध्या SSCवर फोकस जास्त ठेवा, कारण की नंतर तुमच्या हातामध्ये खूप मोठं कॅलेंडर आहे. एकदा ह्या दिवसामध्ये बँकिंगची चांगली तयारी केली आहे, आता SSCची चांगली तयारी करून ठेवा. एकदा का फर्स्ट हाफमध्ये SSCची तयारी केली, नंतर त्यावर फक्त इम्प्लिमेंटेशनचं काम राहतं 2023 पर्यंत. आणि सोबत जसं पुढचं ऑगस्ट आलं बँकिंगचं कॅलेंडर आहेच. आतापासून जे आहेत मे बी मिड जानेवारीपासून पुढे बँकिंगचं कॅलेंडर आलं तर मला असं वाटतं की डिसिजन बदलली नाही पाहिजे, कारण की NEO बँकिंगची एक्झाम ऑगस्टपासूनच चालू होणार आहेत. तर त्यामुळं हा एक महत्त्वाचा पार्ट जो आहे तो मला सांगायचा होता. त्याच्यानंतर पुढे अचानक RBI असिस्टंट किंवा न्यू इंडियाची परीक्षा आल्यास तयारीची दिशा. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, न्यू इंडियामध्ये भरपूर जास्त नंबर ऑफ ऑफिसेस कमी करायचं काम. नॉट ओन्ली न्यू इंडिया ओरिएंटल, नॅशनल इन्शुरन्स आणि ओरिएंटल याच्यामध्ये चालू आहे. तर ती ॲडव्हर्टिजमेंट ॲटलिस्ट या फायनान्शियल इयरमध्ये येणं शक्य नाही आहे. आणि RBI असिस्टंटबद्दलचं अपडेट थोड्याच वेळात तुम्हाला देऊन टाकतो. ही सुद्धा ॲडव्हर्टिजमेंट या फायनान्शियल इयरमध्ये मार्चपर्यंत येणार नाही आहे. जर आली तर त्यावेळेला काय करायचं त्यासाठी मी आहे सांगायला तुम्हाला. पुढे गेल्याच्यानंतर त्याबद्दल मी सांगतो. त्यानंतर ॲडव्हान्स मॅथ्स आणि जनरल नॉलेजबद्दल समज आणि गैरसमज मी सांगतो. सध्याला ॲडव्हान्स मॅथ्स आणि अरिथमॅटिकपैकी सोपा पार्ट एकदम मोठ्या प्लॅटफॉर्मवर, ज्या प्लॅटफॉर्मवर 1,92,000 सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासमोर सांगतो, ॲडव्हान्स मॅथ्स इज मच इझियर दॅन अरिथमॅटिक. ॲडव्हान्स मॅथ्स इज मच इझियर दॅन अरिथमॅटिक. पण त्यामध्ये एकच पार्ट फक्त अवघड आहे, ह्यातला ॲडव्हान्स नावाचा शब्द. हे सोडून बाकी सगळा पार्ट जो आहे तो सोपा आहे. बऱ्यापैकी तुमचं जॉमेट्री असेल, ट्रिग्नॉमेट्री असेल किंवा अल्जेब्रा असेल, हा तिन्हीसुद्धा पार्ट अरिथमॅटिकच्या पार्टपेक्षा सोपा असतो. एखाद्या SSC करण्याला मुलांना विचारा, तो सुद्धा तेच सांगेल. तर त्यामुळं ह्याच्याबद्दलचं गैरसमज सोडून द्या. बरं, ह्या एकदा ॲडव्हान्सचा पार्ट चांगला केला, तुम्हाला आता इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या जागा निघाल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तोच सिलेबस आहे. कधीपर्यंत त्या गोष्टीपासून दूर पडणार, तर तो वाला पार्ट आज न उद्या तुम्हाला करायचाच आहे. तर माझं असं म्हणणं होतं की तो केला. बरं, मनातली तुमची भीती जाते की मला 100% गव्हर्नमेंट जॉब पाहिजे का? तर मी खूप जास्त मेहनत केलेली आहे. आज अचानक तुम्ही स्टेटस बघितले असतील की ज्या लोकांनी 2 लाख किंवा 20 लाख मुलांमधून मेहनत करून आम्ही 2,000मध्ये आलेलो आहोत, आम्हाला मेहनत करणं शिकवू नका, हा एक मेसेज आला होता बघा. जो ज्या दिवशी बँकांची स्ट्राईक होती त्या दिवशीच होता. का? तर हा जो पार्ट तिकडं होतोय सध्याला
तो वाला पार्ट तुमच्या केसमध्ये होण्याचे चान्सेस कमी आहेत. का तर हे टिपिकली गव्हर्नमेंटचे जे ते डिपार्टमेंट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SSCची तयारी केल्याला पुढील ज्या संधी आहेत त्याबद्दल मी कॅलेंडरमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. कॅलेंडरमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कोणकोणत्या एक्झाम्स देता येतात त्या सगळ्या तुमच्यापर्यंत आहेत. त्यानंतर 2023 पासून पुढे कसं होतं की गव्हर्नमेंटला पुन्हा एकदा निवडणुकांच्या मोडमध्ये गव्हर्नमेंट येऊन जाईल. तर त्यावेळेला पुन्हा रेल्वेच्या जागा ह्या पुढच्या निघतील. ही NTPC भरून पुढच्या जागा ज्या त्या पब्लिश करतील. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सेम सिलेबस इंग्लिश मायनस करून तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर काहींचं म्हणणं असतं की आम्हाला आमची तयारी करायची आहे, पुस्तकांची यादी सांगा. बिलकुल सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत. मॅथमॅटिक्ससाठी अरिथमॅटिक मॅथ्स आणि ॲडव्हान्स मॅथ्सचं वेगवेगळं पुस्तक आहे राकेश यादवचं. रिझनिंगसाठी चॅप्टर वाईज रिझनिंग घ्या, आयदर राकेश यादव किंवा किरण प्रकाशनचं, दोनपैकी कोणतंही होऊ शकतात. इंग्लिशवाल्या पार्टसाठी ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश बाय नीतू सिंग मॅम व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 घ्यायचं. आणि SP बक्षीचे सुद्धा अशाच 2 पुस्तकं आहेत ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश म्हणून. जनरल नॉलेजचे तुम्हाला ल्युसेंटचे जनरल नॉलेज थेरी प्लस MCQ, जनरल सायन्स थेरी प्लस MCQ हे सगळे पुस्तक घ्यायचे. हे सगळे पुस्तकं हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये पण अवेलेबल आहेत. तुम्ही ज्या मीडियममध्ये कम्फर्टेबल आहेत त्या मीडियममध्ये घेऊ शकता. आर्यनचं पुस्तक जनरल नॉलेज बाय मनोहर पांडे हे पुस्तक तुम्ही घेऊ शकतात. टेस्टमध्ये चालू करत असताना, एकदम स्टार्ट करत असताना नवीन कॅन्डिडेटला टेक्स्टबुकच्या टेस्ट ज्या आहेत त्या स्वस्त आणि मस्त आहेत. नंतर तुम्ही तुमची जशी लेवल वाढते तशी SSC ट्यूबच्या टेस्ट आहेत त्या चांगल्या आहेत. किंवा पुढे चालून आता ग्रेडअप अर्थात नवीन बायजूसच्या टेस्ट आहेत, अड्डाच्या टेस्ट आहेत, त्यानंतर वापरू शकतात. पण स्टार्ट करत असताना टेक्स्टबुक इज बेस्ट. तर ह्या पद्धतीने तुम्ही पुढे जे ते जाऊ शकतात. इथून पुढे मला असं वाटतं येस एवढा पार्ट मला सांगायचा होता. तयारीला लागा. तयारीला आमची मदत लागत असल्यास तर खाली नंबर दिलेले आहेत त्या हिशोबानं 3 तारखेपासून आपण कनेक्ट होतोय. 3 तारखेपासून शक्यतो आपल्याला नंबर ऑफ लेक्चर ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे जास्त घेता येतील. पाठीमागच्या बॅचमध्ये आपण एका दिवशी 5-5 सव्वा तासाचे लेक्चर घेतलं होतं. सध्याचं पण आपलं टार्गेट त्याचे वेळ कमी असल्यामुळे आपल्याला ॲडव्हान्सचं एक लेक्चर, अरिथमॅटिकचं एक लेक्चर, इंग्लिशचं एक लेक्चर, रिझनिंगचं एक आणि GKचं एक कंटिन्युअस 5-5 लेक्चर घ्यावं लागतील. 3 सकाळी 2 संध्याकाळी किंवा 2 सकाळी 3 संध्याकाळी या हिशोबाने आपण व्यवस्थित त्याचं ॲडजस्टमेंट जे सोबत ठेवूयात. सोबत माझे भरपूर काही लेक्चर मी जे ह्या लाईव्हच्या सोबत रेकॉर्डसुद्धा करून ठेवले आहेत. त्याचासुद्धा फायदा मागच्या वर्षीच्या SSCच्या मुलांनी घेतला होता. तर पहिल्यांदा मला हे सांगत असताना बऱ्यापैकी शेवटपर्यंत आपण व्हिडिओ खूप मोठा घेतलेला आहे. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला निश्चित लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहोचवा. मी कधी बँकिंगच्या व्हिडिओबद्दल ते सांगत नाही, कारण की एका एक्झामची इकोसिस्टम जर चालू करायची असेल तर पहिल्यांदा जास्तीत जास्त मुलांनी अप्लाय केलं पाहिजे, त्या एक्झामला फेस केलं पाहिजे. त्याशिवाय त्या एक्झामबद्दलची भीती आपली कमी होणार नाही. तर ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे त्यातली पहिली स्टेप जी आहेत ॲटलिस्ट ॲप्लिकेशनपासून तरी तुम्ही चालू केलं पाहिजे. त्या पाठीमागचं कारण असं आहे की ॲप्लिकेशन सगळ्या मुलींना फ्री आहे, तिथे एक पैसा द्यायची गरज नाही. SC STच्या मुलांना फ्री आहे, फक्त जनरल OBC आणि EWSच्या मुलांना 100 रुपये फीस आहे. आणि एनीहाऊ तुम्ही एक्झाम दिलात तर मी पहिल्यांदा सांगतो एक्झामची भीती जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाम देणं आवश्यक आहे. तर त्यासाठी ती भीतीसुद्धा कमी होऊन जाईल. आपल्याला एक्झामचा एक त्यानिमित्तानं अटेम्प्ट आपला होऊन जाईल. नंबर ऑफ अटेम्प्टला काही लिमिट नाही आहे. तुमचं एज लिमिट संपेपर्यंत तुम्ही अटेम्प्ट देऊ शकतात. तर मला असं वाटतं एक चांगली ऑपॉर्च्युनिटी ह्या निमित्तानं ह्या एकमेव एक्झामची नाही तर ह्या एक्झामच्या सोबत जे आहेत ह्या एक्झामच्या सोबत कंप्लीट कॅलेंडरची ही जी ऑपॉर्च्युनिटी आहेत एकाची तयार करा. खालच्या कोणाची तुम्हाला वेगळी तयारी करावी लागणार नाही. एक मोठी ऑपॉर्च्युनिटी या निमित्तानं आलेली आहे, ती आपल्या मराठी विद्यार्थ्यांनी ग्रॅब केली पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.